वडनगर शहराला लागून एक भव्य शर्मिष्ठ तलाव आहे, अगदी कोल्हापूरच्या रंकाळा इतका मोठा। पण इथं केलेलं सुशोभीकरण आणि व्यावसायिक दृष्टिकोन पाहून हे महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। 30,000 लोकसंख्या असलेल्या वडनगर या भाजपचे प्रधानमंत्री पदाचे दावेदार असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या गावामध्ये आज आपण आहोत आणि हा जो तलाव पाहतोय शर्मिष्ठा तलाव, ऐतिहासिक तलाव, मात्र भाजपा या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर म्युन्सिपालिटी आणि राज्य सरकार मिळून अशा पद्धतीनं सुशोभीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। बोटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। आतमध्ये एक लग्न समारंभांसाठी एक हॉल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। भाडे तत्वावर हा हॉल उपलब्ध करून देण्यात येतो। आतमध्ये एक ओपन स्पेस थिएटर सुद्धा करण्यात आलेला आहे। उत्तम कल्पकता, क्रिएटिव्हिटी जर असेल तर कशा पद्धतीनं काम उभं राहू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून वडनगर मधील या शर्मिष्ठा तलावाकडे आपल्याला पाहता येईल। भव्य असे 6 प्रवेशद्वार असलेलं वडनगर आणि सुंदर तलाव या आठवणी घेऊन पुढे जात असताना आम्हाला एक धक्का बसला। तो म्हणजे मोदींचं गाव पाहण्यासाठी मुंबई ठाण्याहून आलेले मराठी पर्यटक पाहून। मोदी यांच्या वडनगर सारखं संपूर्ण भारत व्हावं अशी अपेक्षा या मराठी पर्यटकांची आहे। वडनगर या नरेंद्र मोदींच्या जन्मगावचा जेव्हा आढावा गेला, आपण इथं पोहोचलेलो आहोत, तेव्हा एक अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातून सुद्धा अनेक लोक या नरेंद्र मोदींच्या जन्मगावाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। असे काही मराठी पर्यटक आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। स्पेशल आमची व्हिजिट फक्त नरेंद्र मोदी आपल्या देशचे भावी प्रधानमंत्री पदसाठी योग्य आहे ते आम्हाला सगळ्या भारतची जनताला सांगायचं आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहोत की आम्ही त्यांचा जन्म जिकडे झाला ते गाव बघायला आलो। नक्कीच। काही अजून आपल्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा बहुधा काय नेमका भावना आहेत मनामध्ये? आज हे सगळं बघताय तुम्ही, काम तलाव केलाय, सुशोभीकरण आहे सगळं, कसं वाटतं? अगदी चांगलं वाटतं आम्हाला। असं वाटतं हे वडनगर जसं बनवलं आहे तसं पूर्ण भारत नरेंद्र मोदी असंच बनवणार। ऑल द बेस्ट। नरेंद्र मोदींचं काम पाहायला इथं आलेले आहेत, अजून काही आहेत, एक छोटीशी प्रतिक्रिया अजून काही आहेत, काय तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? काम चांगलं केलं मोदी साहेबांनी आणि असंच काम पुढे करत राहावं, कारण ते जरुरी आहे आपल्या भारताला। त्या हिशोबाने ते चांगलं काम करतात। त्यांच्या गावामध्ये जे डेव्हलपमेंट केले पूर्ण इकडे ते एकदम सुरेख आहे आणि व्यवस्थित आहे। एवढा लांबून मुंबईहून खास काम बघण्यासाठी आणि एक उत्सुकता असते ना की चला बाई काय माहित। त्यांनी इथे अहमदाबादला पण चांगलं डेव्हलपमेंट केलं आहे आणि रस्त्याचं जे आहे व्यवस्थित डेव्हलपमेंट आहे आणि ते जे फॅक्टरी आली आता टाटाची फॅक्टरी आली आहे सगळ्या त्या हिशोबाने। महाराष्ट्राच्या तुलनेत इथं सगळं फिरताना कसं वाटतंय आपल्याला? मला असं महाराष्ट्राच्या तुलनाला बघायला गेलं ना तर इकडे जे ट्रॅफिक योजना आहेत म्हणजे रस्ते आहेत ते खूप लांब आहेत आणि एकदम सुरसुरीत, म्हणजे ट्रॅफिक सारखं आम्हाला वाटलंच नाही। सकाळपासून आम्ही सकाळी 7 वाजता अहमदाबादहून निघालो होतो आणि आम्ही 2 तासात म्हणजे 2-2.5 तासात वडनगरमध्ये आलो आणि एक वस्तू पाहून आम्हाला असं वाटतंय की नरेंद्र मोदी ही योग्य व्यक्ती आहे भारताचे प्रधानमंत्री रस्ते वगैरे कसं वाटलं? एज्युकेशन, एज पर एज्युकेशन ऑल्सो अहमदाबाद इज बेस्ट। बरोबर, येताना रस्ते वगैरे तुम्ही एक्सलंट, काही त्याच्यात म्हणजे उत्तर द्यायसारखंच नाही। म्हणजे त्यांनी जे विकास केलाय अहमदाबादचा ते पूर्ण भारताचा विकास तसाच व्हावा ती आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून। ती एकमेव अशी व्यक्ती आहे जे आम्हाला मनापासून वाटते की ते भारतासाठी काही करू शकते। वडनगर या त्यांच्या जन्मगावी अशा पद्धतीनं अनेक पर्यटकांच्या भेटी सुरू झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातून, मुंबईतून हे सगळे पर्यटक नरेंद्र मोदींचं काम पाहायला आलेत, त्यांची जन्मभूमी पाहायला आलेत। याच्यातूनच त्यांच्याविषयीची एक उत्सुकता जाणून घेण्याची जी एक सगळ्याच लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती या सगळ्यांच्या मधून आपल्याला दिसून येते। वडनगर इथं जन्मलेले मोदी इथं 10वी पर्यंत शिकले। कॉलेज शिक्षण शेजारील तालुक्याच्या विसनगर या ठिकाणी घेतलं। आज मोदी वडोदरामधून आणि वाराणसीतून लढतायत। पंतप्रधान पदाची खुर्ची पटकावणं हे त्यांचं लक्ष्य आहे आणि मोदी पंतप्रधान होणारच असा वडनगर वासियांचा विश्वास आहे। आता नियतीच्या मनात नेमकं काय आहे, वास्तव हेच असेल की यापेक्षा वेगळं काहीतरी, हे पाहण्यासाठी वडनगरवासीय आणि आपण सुद्धा 16 मे पर्यंत वाट पाहूयात। पण निकाल काहीही लागला तरी आता वडनगर हे पर्यटन स्थळ झालंय हे मात्र नक्की। कॅमेरामन मिलिंद घागसह मंगेश चिवटे, वडनगर, गुजरात।